गुड मॉर्निंग. आजच्या या सेशनमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यातील फरक या विषयावर चर्चा करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्राच्या दोन प्रमुख शाखा आहेत. अर्थशास्त्राच्या या दोन शाखांमध्ये काही बाबतीमध्ये फरक आहे. तो फरक आपल्याला पुढील घटकांच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. त्यातला पहिला फरक आहे व्याख्येबाबत. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत एक व्यक्ती, एक कुटुंब व एक व्यवसाय संस्था यांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पादन, विशिष्ट वस्तूची किंमत इत्यादी घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या उलट अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा समग्र घटकांचा एकत्रितपणे व सरासरीने अभ्यास केला जातो, त्याला स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंवा सरासरी किंमत पातळी इत्यादी घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक पारंपरिक उदाहरण दिलं जातं. ते उदाहरण म्हणजे जंगलातील एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि जंगलातील सर्व झाडांचा एकत्रित केलेला अभ्यास म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र. त्यानंतरचा दुसरा फरक आहे अभ्यासाची सुरुवात आणि विकास. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी इसवी सन 1776 मध्ये केली. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास करण्याचे कार्य ॲडम स्मिथ बरोबरच डेव्हिड रिकार्डो, जे एस मिल, मॉरिस डॉब, के ई बोल्डिंग, डॉक्टर मार्शल, हिक्स व श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी केले आहे. या उलट स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात थॉमस माल्थस यांनी केली आहे. तर स्थूल अर्थशास्त्राचा विकास करण्याचे कार्य कार्ल मार्क्स, वॉलरा, विक्सेल, फिशर, हॉट्रे, रॉबिन्सन व जे एम केन्स इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी केले आहे. त्यानंतरचा तिसरा फरक आहे गृहीत परिस्थिती किंवा गृहीतके. सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियम किंवा सिद्धांत हे अनेक गृहीतांवर आधारलेले असतात, परंतु ही गृहीत परिस्थिती प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे चुकीच्या किंवा अवास्तव गृहीतकांवर आधारित असलेले सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियम चुकीचे किंवा खोटे आहेत असे म्हटले जाते. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत किंवा नियमाची सुरुवात होण्यापूर्वी इतर परिस्थिती स्थिर असताना या शब्दप्रयोगाने त्याची सुरुवात होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील इतर परिस्थिती स्थिर आहे असे गृहीत मानले जाते. या उलट स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण किंवा नियम कोणत्याही अवास्तव गृहीतकांवर आधारलेले नाहीत. स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट परिस्थिती स्थिर असल्याचे गृहीत मानले जात नाही, तर अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांमध्ये होणाऱ्या बदलानुसार म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार आर्थिक विश्लेषण केले जाते. त्यानंतरचा चौथा घटक आहे विश्लेषणाचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रातील विश्लेषण हे सीमांत तत्वाच्या विश्लेषणावर आधारित आहे. उदाहरणार्थ, सीमांत उत्पादन, सीमांत उपयोगिता, सीमांत खर्च, सीमांत प्राप्ती, सीमांत उत्पादन क्षमता इत्यादी. म्हणजे उत्पादक हा सीमांत उत्पादनाचा विचार करतो, उपभोक्ता हा सीमांत उपयोगितेचा विचार करतो. त्याचप्रमाणे उत्पादक हा नफा प्राप्त करत असताना किंवा किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेण्यासाठी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती यांचा विचार करतो.
तर उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा उत्पादनाच्या क्रियेत किती उत्पादन घटकांचा समावेश केला जाईल हे सीमांत उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रातील विश्लेषण हे सीमांत घटकांवर आधारित आहे. या उलट स्थूल अर्थशास्त्रात कालबाह्य झालेल्या सीमांत तत्वाच्या विश्लेषणाला कोणतेही स्थान नाही. कारण स्थूल अर्थशास्त्रातील विश्लेषण हे सरासरीवर अवलंबून असते. म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा सरासरी उत्पन्न असेल, सरासरी किंमत पातळी असेल इत्यादी घटकांवर स्थूल अर्थशास्त्रातील विश्लेषण हे अवलंबून आहे. त्यानंतरचा पाचवा फरक आहे मागणी व पुरवठ्याचे संतुलन. सूक्ष्म अर्थशास्त्रात बाजारातील मागणी व बाजारातील पुरवठा यांच्यातील संतुलन किमतीद्वारे प्रस्थापित केले जाते. म्हणजेच किमतीतील बदलानुसार मागणी व पुरवठ्यात बदल होऊन विशिष्ट किमतीला मागणी व पुरवठा यांचा समतोल प्रस्थापित होतो. या उलट स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात एकूण मागणी किंवा समग्र मागणी आणि एकूण पुरवठा किंवा समग्र पुरवठा यांच्यात उत्पन्नाच्या साहाय्याने समतोल प्रस्थापित होतो. म्हणजेच उत्पन्नातील बदलानुसार एकूण मागणी व एकूण पुरवठ्यात बदल होऊन विशिष्ट उत्पन्न पातळीला किंवा रोजगार पातळीला एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचा समतोल प्रस्थापित होतो. म्हणजेच मागणी पुरवठ्यातील संतुलनाचे कार्य सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किमतीद्वारे केले जाते, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाद्वारे किंवा रोजगार पातळीद्वारे केले जाते. त्यानंतरचा सहावा फरक आहे स्थितिशील आणि गतिशील. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट परिस्थिती स्थिर असल्याचे गृहीत मानले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात स्थिर अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला स्थितिशील अर्थशास्त्र असे म्हणतात. या उलट स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रात कोणतीही विशिष्ट परिस्थिती स्थिर असल्याचे गृहीत मानले जात नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील बदलांचा किंवा गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे त्याला गतिशील अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतरचा फरक आहे व्यक्तिनिष्ठ आणि समाजनिष्ठ. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा एक व्यवसाय संस्था यांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. परंतु त्यावरून निघालेले निष्कर्ष संपूर्ण समाजाला उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यक्तिनिष्ठ अर्थशास्त्र असे म्हणतात. या उलट स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा सरासरीने अभ्यास केला जातो. त्यामुळे त्यावरून काढलेले निष्कर्ष संपूर्ण समाजाला किंवा अर्थव्यवस्थेला लागू पडतात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतरचा आठवा फरक आहे रोजगार पातळी. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण रोजगाराची पातळी अस्तित्वात असल्याचे गृहीत मानले जाते आणि त्या रोजगाराची विभागणी अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या विभागात किंवा अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रात कशी होते याचे विवेचन केले जाते. या उलट स्थूल अर्थशास्त्र पूर्ण रोजगाराचे गृहीत मानले जात नाही. कारण अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षात अपूर्ण रोजगार अस्तित्वात असतो. अपूर्ण रोजगाराच्या आधारावरच स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण केले जाते. स्थूल अर्थशास्त्रात रोजगार पातळीत होणाऱ्या बदलांचा म्हणजेच रोजगारातील चढ उतारांचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा फरक आहे सिद्धांत आणि उपयुक्तता. सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणीचा नियम, पुरवठा नियम, उत्पादन सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, घटक मूल्य निश्चितीचे सिद्धांत इत्यादी सिद्धांतांचा समावेश होतो. सूक्ष्म अर्थशास्त्रातील हे सिद्धांत वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरतात. या उलट
स्थूल अर्थशास्त्रात उत्पादन व रोजगार सिद्धांत, सर्वसामान्य किमतीचा सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, विभाजन विषयक सिद्धांत इत्यादी सिद्धांतांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत हे सामूहिक किंवा अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यानंतरचा शेवटचा घटक आहे अध्ययन विषय, म्हणजे अभ्यासाचा विषय. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अध्ययन विषय किंवा अभ्यास विषय हा उपभोक्ता किंवा मनुष्य आहे आणि हा मनुष्य मर्त्य आहे, म्हणजेच मृत्यू पावणारा आहे. या उलट स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा अर्थव्यवस्था किंवा संपूर्ण समाज आहे, म्हणजेच एक संस्था आहे आणि हा अभ्यास विषय अमर्त्य आहे. तर अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या विश्लेषण पद्धतीत वरील वेगवेगळ्या प्रकारचा फरक आहे. या दोन अर्थशास्त्रांच्या शाखांमध्ये वरील प्रकारचा फरक असला तरी हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत असे म्हणता येत नाही. अर्थव्यवस्थेतील समस्या सोडविण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा एकत्रितपणे वापर करणे आवश्यक असते. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.